साहेब. काय झालं कुब्जा? बोल की का काय झालं? राणी साहेब, प्रधानमंत्री नरसिंह रावांकडे सफीपूरहून महाराजांचा संदेश आलाय. कसला संदेश? महाराजांनी त्वरित आदेश दिला आहे, झाशी महाली शाही विवाहाच्या तयारीला सुरुवात केली जावी. महाराजांनी मणिकर्णिका नावाच्या एका कन्येशी विवाह करायचा निर्णय घेतला आहे. मनुताई, पाहिलंस आपली इंदुताई कशी दिसते ते? हो प्राची, नुकतीच सप्तपदी झाली आणि आपली इंदुताई कशी अगदी बदलून गेली. मनू, लवकरच तुझा पण विवाह संपन्न होणार आहे आणि मग तू पण आपल्या इंदुताई सारखी दिसशील. नाही नाही, मी जशी आहे तशीच राहणार. मनुताई, अशीच कशी राहशील? ती लोक तर तुला दासी बनवून काशीला घेऊन जातील. बाळा, जरा बाजूला हो ग. पाहू तर खरं आमची इंदुराणी विवाहानंतर कशी दिसते ती. अरे देवा, तू तर कपाळावर कुंकू नाही लावलंस. थांब. बाळा, हे नेहमी लावत जा. अगं बाई, तू तर नथही नाही घातलीस. बाळा, ही पण नेहमी घालत जा. सुवासिनीचं प्रतीक आहे कुंकू आणि नथ. आई साहेब, आजी साहेब कुठे आहेत? वहिनी साहेब, वहिनी साहेबांना तर सकाळपासून आम्ही पण नाही पाहिलं. धन्य आहेस तू माता जगदंबे. तुझ्या कृपेमुळे आमच्या इंदूचा विवाह कसलीही बाधा न येता संपन्न झाला. बस माते, अशीच कृपा इंदूच्या परिवारावर आणि आम्हावर सदैव असू द्यावी. घ्यावी महाराज. नाही पंडितजी, ह्या आमच्यापेक्षा वडीलधार आहेत. ह्यांना आधी आरती द्यावी आणि त्याशिवाय त्या आमच्या आधी आलेत. नाही, आपण नाही आई साहेब, कृपा करून आपण आधी आरती घ्यावी. हे आई जगदंबे, आम्ही एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. आम्हाला आशीर्वाद दे की शक्यतो आमच्या ह्या निर्णयाने झाशीचा भाग्योदय हो. महाराज, देवी माता आपल्या भक्तांच्या मनोकामना अवश्य पूर्ण करते. परंतु अशा वेळी कोणी वडीलधारी उपस्थित असल्यास आणि त्यांचा पण आशीर्वाद मिळाला तर प्रार्थना तात्काळ स्वीकारली जाते. आई साहेब,
क्षमा असावी आईसाहेब. ह्या क्षणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आमचं असं कोणीच नाहीये. आपण आमच्या आई समान आहात. अवश्य. जेव्हा आपण स्वीकार केलाच आहे तर आम्हाला हा आशीर्वाद द्या की आम्ही एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, तो पूर्णत्वास जावा. माझा आशीर्वाद आहे की तुमची मनोकामना माता दुर्गा पूर्ण करो. शांता, जी जा जरा गार पाणी आण. जी गं. आई साहेब. ह्या आमच्यापेक्षा वडीलधार आहेत. ह्यांना आधी आरती द्यावी आणि याशिवाय त्या आमच्या आधी आल्या आहेत. ह्या क्षणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आमचं असं कोणीच नाहीये. आपण आमच्या आई समान आहात. बाजीराव, काय झालं? पडून राहा वहिनी साहेब. विवाहाच्या धावपळीमध्ये फार थकल्या आहात तुम्ही. आपल्या इंदूचा विवाह उत्तम प्रकारे संपन्न झाला हा विचार केल्यावर सगळा थकवा आपोआप समाप्त झाला. वहिनी साहेब, आपल्याशिवाय हे संभव नसतं झालं. वहिनी साहेब, हा छोटासा आहेर बहुतेक आपल्याला पसंत पडेल. जाऊबाई, इंदू काय फक्त तुझीच मुलगी आहे, माझी मुलगी नाहीये. अगं, तुमच्यापेक्षा जास्त कोड कौतुकाने वाढवलंय मी तिला. आणि असं करून तू मला परक बनवतीयस का? वहिनी साहेब, आमची काय योग्यता की आम्ही आपल्याला आहेर करावा? ही तर आपली परंपराच आहे. वहिनी साहेब, जरा विचार करा. आपणा व्यतिरिक्त आहे कोणी मला थोरलं? कुठली समस्या उत्पन्न झाली तर तिचं समाधान तुमच्याकडूनच मिळतं. माझ्यासाठी आपण वहिनी साहेब एका आईची भूमिका निभावली आहे. बाजीराव, अद्भुत योगायोग आहे. आज असेच विनम्र आणि मृदू भाव एका अशा व्यक्तीने प्रकट केले जिच्याविषयी आपल्या सर्वांचे विचार अत्यंत घृणास्पद होते. कोणाविषयी बोलता आपण? कोण भेटला आपल्याला? गंगाधरराव. कोणाविषयी बोलता आपण? कोण भेटला आपल्याला? गंगाधरराव. गंगाधरराव? बाजीराव, ते इतके वाईट नाही आहेत जेवढं आपण त्यांना समजत होतो. ते खूपच विनयशील आहेत. वहिनी साहेब, आपली बुद्धिमत्ता, निर्णयाचा मी आदर करतो, परंतु आपल्या मुखाने त्यांची प्रशंसा ऐकून मला धक्काच बसलाय. बाजीराव, ते तर हे देखील जाणत नव्हते की माझा संबंध पिठूर महालाच्या राजपरिवाराशी आहे. तरी पण त्यांनी मला क्षमा करावी. गंगाधररावांविषयी माझा विचार कधीच नाही बदलणार. आणि
मी माझ्या निर्णयावर अटळ आहे. अहो बाजीराव ऐका तरी. हा कसला निर्णय घेतलात? वहिनी साहेब, श्रीमंत सरकारांनी मनूच्या विवाह संदर्भात निर्णय घेतलाय. काय काय सांगताय आपण? मला कळलं नाही मोरोपंत. झाशी नरेश महाराज गंगाधररावांनी मणिकर्णिके सोबत त्यांच्या विवाहाचा प्रस्ताव पाठवलाय. मनू करता म्हणजे आपल्या मणिकर्णिके सोबत? जी. माझा तर विश्वासच बसत नाहीये. परंतु श्रीमंत सरकारांनी त्या प्रस्तावाचा स्वीकार केला नाही. काय? या संबंधासाठी आपण संमती दिलीत का? उत्तर द्या मोरोपंत. सांगा, आपण संमती दिलीत का? काय बोलू वहिनी साहेब? मी काय करू? मी कोण आहे? पिता आणि सेवकाच्या कर्तव्यामध्ये गुरफटलेली एखादी व्यक्ती निर्णय कसा काय घेऊ शकेल वहिनी साहेब? प्रत्येक पित्याचं त्याच्या पुत्रीसाठी एक स्वप्न असतं की त्याच्या पुत्रीनं एखाद्या चांगल्या घरी राणी बनून राज्य करावं. आणि माझ्या मणिकर्णिकेसाठी तर खरोखरच एका राजाकडून विवाहाचा प्रस्ताव आलाय. परंतु मी केवळ पिता नाहीये वहिनी साहेब. आपल्या स्वामींच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली व्यक्ती आपल्या पुत्रीच्या भविष्याच्या बाबतीत ठरवू शकत नाही. वहिनी साहेब, श्रीमंत सरकारांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या हिनदिनास केवळ मदतीचाच हात दिला असं नाही, तर सन्मानाचीही वागणूक दिली. अशा परिस्थितीत श्रीमंत सरकारांच्या निर्णयाविरुद्ध जायची तर सोडाच, विचार करायची तरी माझी योग्यता आहे. मोरोपंत, आपणास पिता आणि सेवकाच्या कर्तव्यांपैकी कोणा एकाची निवड करावी लागली तर कोणाची निवड कराल आपण? उत्तर द्या, कोणाची निवड कराल? मोरोपंत, काय निवडाल? मणिकर्णिका श्रीमंत सरकारांची पुत्री आहे. तिच्या विवाहाचा निर्णय तेच घेतील. मोरोपंत, मोरोपंत,
अगं मनुताई, तू इथे बसलीस? सगळे शोधतायत तुला. काय? का शोधतायत आम्हाला? अगं बाई, तुझ्या तर काहीच लक्षात राहत नाही मनुताई. आता थोड्या वेळातच इंदुताईची पाठवणी केली जाणार आहे. हो, मग माझी पण होईल. अरे देवा, तू तर झाशीला दासी बनून जाणार. बरंच प्रेम करता ना तुमच्या छकुलीवर. लपवताय कशासाठी? खूप जीव आहे ना तुमचा तिच्यावर. आपल्या इंदूपेक्षाही अधिक. वहिनी साहेब, मुली तर मुलीच असतात. त्यांना समान रूपात बघतो मी. खोटं बोलता आहात बाजीराव. आपण आपल्या इंदूपेक्षा अधिक मनूवर प्रेम करता. नाही वहिनी साहेब. हेच सत्य आहे बाजीराव. तुम्ही आपल्या इंदूची तर किती सहजपणे पाठवणी केलीत, परंतु मनूची पाठवणी करायला तयार नाही आहात. मी तर जाणते, झाशी नरेशांचा प्रस्ताव आला होता मनूच्यासाठी. हो, आला होता. परंतु वहिनी साहेब, स्वतःच्या काळजावर हात ठेवून विचारा, काय हा प्रस्ताव स्वीकार करण्यायोग्य होता? बाजीराव, जुन्या जखमा खरवडल्या तर चिघळायला लागतात, परंतु जेव्हा असे प्रस्ताव येतात तेव्हा ते मलमाचं काम करतात. मोरोपंत, एक पिता असून देखील तुमच्या आपसातल्या दुश्मनीपोटी आपल्या कन्येच्या उज्ज्वल भविष्याचा बळी देण्यास तयार झाले आहेत. आणि जर आपण आपला हट्ट सोडला नाहीत तर लक्षात ठेवा, मोरोपंतांचं हे बलिदान तुम्ही त्यांच्यावर केलेल्या सर्व उपकारांपेक्षा भारी पडणार आहे बाजीराव. आणि मग सर्व आयुष्य तुम्ही त्यांच्या समोर नजर वर करून पण बोलू शकणार नाही बाजीराव. वहिनी साहेब, आपण जे सांगताय त्या सगळ्याचा विचार केलाय मी. तरी पण गंगाधररावांचं चारित्र्य. बाजीराव, पुरुषाचं चारित्र्य एक स्त्री कधी आणि केव्हा बदलून टाकते या गोष्टीचा आभास तिला स्वतःलाही नसतो. आणि जर मनूच्या भाग्यामध्ये झाशीची राणी बनायचं लिहिलंच असेल तर आपल्याला तिच्या आणि तिच्या भाग्याच्या मध्ये यायचा कसलाही अधिकार नाहीये. आणि मनूचं भाग्य झाशी आहे बाजीराव. मला झाशीला जायचं नाहीये प्राची, परंतु सगळ्यांनाच मला तिथं पाठवायचंय, माझ्या अप्पांना पण. तर मग आता मला अण्णांशी बोलायला पाहिजे. मग बघाच, ते तुला जाऊ नाही देणार. चल चल चल. जास्त विचार करू नका बाजीराव. अशी सुवर्ण संधी हातून जाऊ देऊ नका. वहिनी साहेब, आपलं बरोबर आहे. जर आमच्या छकुलीच्या भाग्यात झाशी लिहिलंय तर ती जाईल. आम्हाला मंजूर आहे, आम्हाला मंजूर आहे, आम्हाला मंजूर आहे.